रेल्वेच्या खांबास ही रेल्वे ओलांडते म्हणजे नेमकं काय करते, समजा याची 720 मीटर या ट्रेनची लेंथ आहे. रेल्वेच्या खांबास ओलांडणे म्हणजे काय की हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय करियर ट्रेनिंग YouTube चॅनल. मित्रांनो, पोलीस भरतीच्या भरती बॅचमध्ये आपलं स्वागत आहे. आपलं टार्गेट आहे गणितात 25 पैकी 25. तर त्या अनुषंगाने मी आज एक चॅप्टर घेत आहे, त्याचं नाव आहे रेल्वे आगगाडी, की ज्याच्यावर नेहमी प्रश्न विचारले जातात. मित्रांनो, रेल्वेचा जर प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असेल तर बेसिक दोन गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. एक तास म्हणजे 3600 सेकंद आणि 1 किलोमीटर बरोबर 1000 मीटर. लक्षात ठेवा, हे दोन रेषो तुम्हाला माहिती पाहिजे. एक काय, 1 तास म्हणजे 3600 सेकंद, 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर. आणि पुन्हा रेल्वे विजेच्या खांबास ओलांडते. हा रेल्वेचा खांब आहे, ही रेल्वे या रेल्वेच्या खांबास ही रेल्वे ओलांडते म्हणजे नेमकं काय करते, समजा याची 720 मीटर या ट्रेनची लेंथ आहे. रेल्वेच्या खांबास ओलांडणे म्हणजे काय की इथं ही ट्रेन पूर्णपणे त्या पोलच्या पुढे गेलेली असेल तेव्हाच ती त्या पोलला ओलांडेल की नाही. म्हणजेच काय, 720 मीटर एवढं अंतर ती ट्रेन पुढे जाते. म्हणजेच काय की तिची लेंथ एवढं डिस्टन्स ती क्रॉस करते तेव्हा ती पोलाला ओलांडते. पोलासाठी वेगळा आहे. पोल जो असतो, खांब जो असतो, खांबला ओलांडण्यासाठी तिची लांबी एवढं अंतर ती क्रॉस करत असते. म्हणजेच हा जो प्रॉब्लेम आपल्याला दिलाय, एका रेल्वेचा ताशी वेग 36 किलोमीटर आहे, रेल्वेची लांबी 720 मीटर आहे, तर एका विजेच्या खांबास ती रेल्वे किती वेळात ओलांडेल. आता दोन गोष्टी आपल्याला पहिले माहिती झाल्या. एक तास म्हणजे 3600 सेकंद, 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर आणि रेल्वे पुलाला ओलांडते याचा अर्थ ती स्वतःची लांबी इतकं अंतर पुढे जाते. तर आता आपल्याला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह कसा करायचा, एकदम सिंपल आहे. ताशी वेग 36 किलोमीटर 1 तासात. याचा अर्थ काय आहे, 36,000 मीटर किती सेकंदात, 3600 सेकंदात. एका तासाचे 3600 सेकंद आणि 36 किलोमीटरचे 36,000 मीटर. आता रेल्वे पुलाला ओलांडते याचा अर्थ काय आहे, रेल्वे तिच्या लांबी इतकं अंतर क्रॉस करते. तिची लांबी किती दिलेली आहे, 720 मीटर आणि आपल्याला काढायचे किती सेकंद. ओके, आता बघा, हे 720 मल्टीप्लाइड बाय 3600 डिवाइडेड बाय 36,000. ओके, 2 हा गेला, 36 गेला, 36 गेला, किती आलं, 72 सेकंद. किती सेकंद झाले, 72 सेकंद. म्हणजे त्या रेल्वेला तो खांब ओलांडण्यास किती वेळ लागला, 72 सेकंद. पहिले कन्सेप्ट समजून घ्या, रिवाइज करतो. 1 तास म्हणजे 3600 सेकंद, 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर. रेल्वे जेव्हा पोलला क्रॉस करते, खांबाला क्रॉस करते, माणसाला क्रॉस करते, 3 गोष्टी आहेत, खांब, माणूस, यांना जेव्हा क्रॉस करते तेव्हा ती तिच्या लांबी इतकं अंतर क्रॉस करते. म्हणजेच बघा, तिची लांबी 720 मीटर आहे, तर हे 720 मीटर अंतर जेव्हा ती पुढे जाईल तेव्हाच तो आपल्याला पोल दिसेल की नाही. म्हणजेच काय, पोल किंवा माणूस क्रॉस करताना रेल्वे तिच्या लांबी इतकं अंतर क्रॉस करत असतं. मग आपण काय केलंय,
36 तिचा वेग आहे दर ताशी, 36 किलोमीटरचे 3600 मीटर आणि 1 तासाचे 3600 सेकंद. मीटरच्या खाली मीटर, सेकंडच्या खाली सेकंद. तर 720 मीटरला किती? 720 मल्टिप्लाइड बाय 36 डिवाइडेड बाय इक्वल टू 72 सेकंद. आणि आपण पुढच्या प्रॉब्लेम मध्ये काय करणार आहोत, एक खांब ओलांडण्यास तिला काही वेळ लागेल तर तिचा ताशी वेग किती. हे दोन प्रॉब्लेम करायला तुम्हाला रेल्वेचं बेसिक 100% कळेल. ओके, सेकंड प्रॉब्लेम बघूया मित्रांनो. आता दुसरा प्रॉब्लेम काय आहे की आपल्याला ट्रेनची लांबी दिलेली आहे, सेकंद दिलेले, आपल्याला तिचा ताशी वेग काढायचा. दोन गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. काय माहिती पाहिजे? मी आधीच सांगितलंय, 1 तास म्हणजे 3600 सेकंद आणि 1 किलोमीटर म्हणजे किती अंतर? 1000 मीटर. या दोन गोष्टी आपल्याला पहिले माहिती पाहिजे. आणि त्यानंतर रेल्वे एका खांबास ओलांडते, याचा अर्थ रेल्वेची लांबी इतका अंतर ती खांब ओलांडताना पूर्ण करते किंवा क्रॉस करते. तर आता बघा, सॉल्व करण्याची पद्धत तीच आहे. इथं लिहा 480 मीटर. किती सेकंद दिलेले आपल्याला? 18 सेकंद. आपल्याला एका तासाचे काढायचे. एका तासाचे सेकंद किती? 3600. आणि आपल्याला इथे किती मीटर दिले का? एकदम सिंपल आहे. 3600 मल्टीप्लाइड बाय 480 डिवाइडेड बाय 18. बरोबर. आता बघा, 18 एका 18, 18 दुने 36, 48 दुने 96 म्हणजे 96,000 मीटर. पण वेग कसा काढतात? किलोमीटर. आता मीटरचे किलोमीटर करायचे म्हणजेच काय? या 9000ला आपण या 96,000ला आपण डिवाइड करायचं 1000 म्हणजेच काय आलं? 96 किलोमीटर पर आवर. हा आला गाडीचा ताशी वेग. काय आला? गाडीचा ताशी वेग. मी तो फ्लो का सांगतोय, एक वेळ तुम्हाला जर प्रॉब्लेम समजला ना की तुम्ही ऑटोमॅटिक त्याला करायला हवं. ही बेसिक कन्सेप्ट तुम्हाला लक्षात ठेवायची. इथे काय लिहिलं? सेकंडच्या खाली सेकंद, मीटरच्या खाली मीटर. तर हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर उत्तर आलं 96,000 मीटर. पण आपण वेग असा सांगतो का? आमच्या रेल्वेचा वेग 96,000 मीटर आहे. आपण काय सांगतो? 96 किलोमीटर. हे वरचे 3 झिरो आपण 1000 डिवाइड कट केल्यानंतर किती आलं? 96 किलोमीटर पर आवर किंवा 96 किलोमीटर प्रति तास प्रति घंटा. हा रेल्वेचा आहे. मित्रांनो, हे जे दोन प्रॉब्लेम आहे ना, ह्याचे तुमचे बेसिक क्लिअर होतं. त्यासाठी मी तुम्हाला जे दोन कन्सेप्ट सांगितले. काय सांगितल्या? 1 तास 36 सेकंद, 1 किलोमीटर 1000 मीटर हे तुम्हाला माहिती पाहिजे. आणि दुसरं, जेव्हा रेल्वे एखाद्या खांबास किंवा माणसात ओलांडते, याचा अर्थ ती तिच्या लांबी एवढं अंतर क्रॉस करते. हे ब्रीद वाक्य लिहून घ्या, तरच तुम्हाला प्रॉब्लेम चांगल्या पद्धतीने कळेल. नाहीतर मग हे 480 मग हे काय आलं, असा प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, लाईक शेअर सबस्क्राईब तुम्हाला करायचंच आहे. प्लस आमचे ऑनलाईन क्लास आहे पोलीस भरती वगैरेचा, त्यात तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मोबाईल नंबर दिलेला आहे, त्यावर तुम्ही कॉल करू शकता किंवा कॉमेंट बॉक्सवर कॉमेंट करा. आणि तुम्हाला समजा काही इतर व्हिडिओ पाहिजे असतील की आम्हाला ट्रेनवर हा व्हिडिओ पाहिजे, हा चॅप्टर आम्हाला येत नाहीये, तर असेही आम्हाला कळवा. तेही व्हिडिओ मी तुम्हाला सोप्या वाटत करून देईल. ओके, बाय बाय, टेक केअर.